आपण कंटिन्यू करू, ते सर बाहेर आले ते. ओके. आता आपण त्या वेव्हच्या टर्म्स अँड कंडिशन पाहून घेऊ काय असायला पाहिजे. म्हणजे जे आपल्याला ओके. इलेटनी सांगितलं होतं की वेव्ह कशा असायला पाहिजे ते आपण. ओके. तर जसं इलेटने म्हटलं होतं की अशा काहीतरी 5 वेव्ह असतात. आता ह्या ज्या 5 वेव्ह असतात हम्म. तिची आपण टर्म्स अँड कंडिशन पाहू. म्हणजे या ज्या 5 वेव्ह असणार, आता या 5 वेव्ह पैकी एकदा रिवाइज करून घेऊ. या 5 वेव्ह पैकी त्यांनी ही जी फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ वेव्ह आहे, म्हणजे पहिली, तिसरी आणि पाचवी वेव्ह आहे, त्याला नाव दिलं तर इम्पल्स वेव्ह. म्हणजे ज्या डायरेक्शनने ट्रेंड चालू आहे त्या डायरेक्शननी वेव्ह जात असेल ती झाली आपली इम्पल्स वेव्ह. आता अपसाईडला ट्रेंड चालू आहे तर अपसाईडला फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ घेऊन जातात. जर डाऊन साईडला प्राइस जात असेल तर डाऊन साईडला पण फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ तेव्हा डाऊन साईडला घेऊन जाईल. तर फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ आपली झाली इम्पल्स वेव्ह. त्यानंतर सेकंड आणि फोर्थ झाली आपली करेक्टिव्ह. आता करेक्टिव्ह. हा करेक्टिव्ह वेव्ह, ह्या इम्पल्स वेव्ह आणि ह्या थर्ड, सेकंड आणि फोर्थ झाली आपली करेक्टिव्ह वेव्ह. आता करेक्टिव्ह. येस. हे जे करेक्टिव्ह वेव्ह आहे, या करेक्टिव्ह वेव्ह झाल्यानंतर म्हणजे फिफ्थ वेव्ह झाल्यानंतर, 5 वेव्ह झाल्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की करेक्शन येते जे होते एबीसीच्या फॉर्म मध्ये. आता करेक्शनचे त्यांनी जवळपास 12 प्रकार सांगितले. ईबीसी फॉर्म. म्हणजे आता जसं आपण ते ओके. साइडवेज मार्केटमध्ये चॅनल पॅटर्न पाहिला, तर आपण ट्रँगल पॅटर्न पाहिला होता, तो पण एक करेक्शनचाच पार्ट होता. म्हणजे जे आपण चार्ट पॅटर्न पाहिले ओके. त्यापैकी ते बाकी करेक्शनचेच पार्ट होते. आता ट्रँगल पॅटर्न आहे आणि खूप सारे पॅटर्न त्यांनी सांगितले, जवळपास 12 त्यांनी करेक्टिव्ह पॅटर्न सांगितले होते. पण त्यापैकी आपल्याला कॉमनली एबीसी हा पॅटर्न दिसतो ओके. मार्केटमध्ये. एबीसीचं हे करेक्शन हे कॉमनली दिसतं. तर त्याने म्हटलं होतं की अशा 5 वेव्ह कम्प्लीट झाल्या जे एबीसी करेक्शन आहे. आता हे जे एबीसी करेक्शन आहे, हे एबीसी करेक्शन या 5 वेव्हच्या अगेन्स्टमध्ये, म्हणजे ह्या 5 वेव्ह मध्ये जेवढी मूव्ह झालेली आहे, जेवढी मूव्ह होऊन गेलेली आहे, त्या मूव्हचं एक करेक्शन आहे, ते मोठं करेक्शन आहे एबीसीचं करेक्शन. आणि त्याने आणखी म्हटलं होतं की ओके. प्रत्येक जो ट्रेंड असतो, प्रत्येक जसं डाऊनी म्हटलं होतं की ट्रेंडच्या आतमध्ये ट्रेंड असतो, तसंच याचं म्हणणं होतं की वेव्हच्या आतमध्ये वेव्ह असतात. म्हणजे ही इम्पल्स वेव्ह आहे. प्रत्येक इम्पल्स वेव्ह मध्ये 5 वेव्ह असतात आणि प्रत्येक करेक्टिव्ह वेव्ह मध्ये एबीसी असतात. आता जशी इम्पल्स वेव्ह आहे तर या आतमध्ये अशा 5 वेव्ह असणार. आता सेकंड वाली करेक्टिव्ह वेव्ह आहे तर त्याच्यामध्ये एबीसी आपल्याला दिसणार. त्यानंतर थर्ड वाली आपली इम्पल्स वेव्ह आहे, थर्ड मध्ये आपल्याला 5 वेव्ह दिसणार. बरोबर जॉईन नाही. त्याच्यात पण आपल्याला अशा काहीतरी 5 वेव्ह दिसणार आणि फिफ्थ वेव्ह मध्ये पण आपल्याला 5 वेव्ह दिसणार, कारण की ती इम्पल्स वेव्ह, प्रत्येक इम्पल्स वेव्ह मध्ये 5 वेव्ह असणार. आता जी आपली सेकंड आणि थर्ड वेव्ह आहे ही करेक्टिव्ह वेव्ह आहे, म्हणून यामध्ये आपल्याला एबीसी दिसणार. यामध्ये आपल्याला एबीसी दिसणार. ही करेक्टिव्ह वेव्ह आहे, तर करेक्टिव्ह मध्ये आपलं एबीसी दिसणार. त्यानंतर फोर्थ वाली करेक्टिव्ह वेव्ह आहे, त्याच्यात आपल्याला एबीसी दिसणार. आता हे जी इकडली एबीसी आहे, हे जी मोठी आता एबीसी बनत आहे, हे एबीसी म्हणजे एक प्रकारची करेक्टिव्ह वेव्ह आहे. पण त्या करेक्टिव्ह वेव्ह मध्ये पण करेक्टिव्ह वेव्ह आणि इम्पल्स वेव्ह असणार. म्हणजे त्या करेक्शन मध्ये पण करेक्टिव्ह आणि इम्पल्स वेव्ह असणार. आता करेक्शन होत आहे डाऊन साईडला, प्राइसला जायचं आहे डाऊन साईडला. आता डाऊन साईडला कोणती वेव्ह घेऊन जात आहे? ए वाली आणि सी वाली. त्यामुळे ए वाली आणि जी सी वाली वेव्ह आहे त्या वेव्ह मध्ये पण 5 वेव्ह असतात. अशा काहीतरी 5 वेव्हच्या फॉर्म मध्ये ते ए आणि सी पण आपल्याला जाताना दिसतात. ए मधली 5 आणि सी मधली 5. आता बी जी आहे, बी त्या करेक्शन मधली, म्हणजे जे एबीसीचं करेक्शन आहे त्या करेक्शन मधली करेक्टिव्ह वेव्ह आहे. आता ते जे बी वेव्ह आहे ते करेक्शन मधली करेक्शन मधलं करेक्शन आहे, तर त्याच्यात आपल्याला एबीसी भेटणार. असं काहीतरी, ओके. असं काहीतरी करेक्शन भेटणार.
आता या 5 वेव कंप्लीट झाल्यात. आता होऊ शकते की याच्यापेक्षा मोठ्या टाइम फ्रेमची हे फर्स्ट वेव होऊ शकते, थर्ड वेव होऊ शकते, फिफ्थ वेव होऊ शकते. याच्यापेक्षा मोठ्या टाइमची एक वेव असणार, त्यानंतर हे करेक्शन, त्यानंतर एक आणखी मोठी वेव. अशीच ही जशी मोठी वेव आली अशीच एक मोठी वेव आहे ना, जर समजून घेऊ आपण, ही जर फर्स्ट वेव आहे मोठ्या टाइम फ्रेमची, तर हे सेकंड वेव असणार. हे जे आपलं करेक्शन आहे ते सेकंड वेव असणार. त्यानंतर एक थर्ड वेव मोठी वाली, जशी ही पहिली वाली वेव आली अशीच मोठी एक थर्ड वेव आहे. त्यानंतर फोर्थ वेवचं करेक्शन येईल असंच, आणि त्यानंतर एक मोठी फिफ्थ वेव आहे. आणि त्यानंतर मोठी फिफ्थ वेव झाल्यावर ह्या मोठ्या टाइम फ्रेमचं, पूर्ण मोठ्या टाइम फ्रेमचं एक मोठं करेक्शन. म्हणून मार्केटमध्ये आहे की नाही, प्रत्येक 2 वर्षांनी एक छोटा फॉल येतो, जो फॉल जवळपास 15 ते 25% आसपास फॉल येतो. प्रत्येक 2 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 4 वर्ष मॅक्झिमम 2 ते 4 वर्षाच्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये फॉल येतो, म्हणजे येतोच. एक मोठा 15 ते 25% आसपास करेक्शन येतेच. 30% पर्यंत पण येऊ शकते, पण मिनिमम 15% आसपास करेक्शन येते. जसं 2022 ला एक करेक्शन आलं ते 18% होतं जवळपास. तर 15 ते 25% आपण एक फिगर कन्सिडर करू शकतो की तेवढं करेक्शन आपल्याला 2 ते 4 वर्षाच्या पिरियडमध्ये भेटणारच. आता जसं मार्केटमध्ये 2022 पासून एक करेक्शन नाही आलेलं आहे मोठं. 2022 ला एक मोठं करेक्शन आलं होतं, ते रशिया युक्रेन वॉरच्या वेळेस. तेव्हापासून एक मार्केटमध्ये अजून करेक्शन नाही आलेलं आहे. तेव्हापासून मार्केट सरळ कंटिन्यूस वर जात आहे. निफ्टी, सेन्सेक्स किंवा बाकी जे आपले इंडेक्सेस आहेत ते सरळ वर जात आहे. तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की या वर्षी किंवा नेक्स्ट वर्षी, नेक्स्ट इयर किंवा त्याच्या नेक्स्ट इयर, म्हणजे इथून पुढच्या 2 वर्षात एक मोठं करेक्शन आपल्याला 15 ते 25% पाहायला भेटू शकते. आता ते कधी, त्यासाठी आपला डाऊ थिअरी आहे, जेव्हा मार्केट लोअर लो बनवायला स्टार्ट करेल, ज्या दिवशी दिसेल आपल्याला की मार्केटने एक स्विंग लो तोडलेला आहे आणि लोअर लो मार्केट बनवत आहे. आता जसं रिसेंटली निफ्टीने स्विंग लो ब्रेक केला होता, पण त्याच्या खाली एक सपोर्ट लेवल होती आणि तो स्विंग लो पण प्रॉपरली ब्रेक नव्हता केला. स्विंग लो तोडून त्याच्या प्रॉपरली खाली गेला नव्हता निफ्टी. तसा स्विंग लो तोडला बा, हो. ब्रेक केला आणि त्याच्या खाली प्रॉपरली गेला आणि तिथून मग बाउन्स त्या- झाला. असं आपल्याला पॅटर्न दिसला. आता निफ्टीमध्ये आपल्याला घ्यायचं, असा निफ्टी होता, असा स्विंग लो, असाच जाऊन असा आला, पण हा स्विंग लो प्रॉपर ब्रेक नाही केला आणि तिथून असा वर झाला. त्या स्विंग लोला थोडं व्हायलेट केलं, थोडा खाली गेला त्या स्विंग लोच्या हा. खाली. एक ईएमएचा सपोर्ट पण होता त्याला आणि एक लेवल पण होती, राऊंड लेवल पण होती आपली 24,000ची. तर त्या 24,000च्या लेवल पासून त्यांनी सपोर्ट घेतला आणि आता जवळपास तो असा 24,800 निफ्टी आलेला आहे. आता जर निफ्टी हो. 24,800 वरून असा खाली जात असेल आणि लो ब्रेक करत असेल, तर मग आपण म्हणू शकतो की ते जे 15 ते 25% करेक्शन आपल्याला अपेक्षित आहे ते करेक्शन आता येऊ शकते, किंवा होऊ शकते ओके. हा ट्रेंड आणखी कंटिन्यू जाईल आणि मार्केट प्राइस वर जाऊ शकते. आता हा जर असा गेला असता खाली, हा लोच्या खाली खूप गेला असता आणि त्यानंतर हा जो हे जे लेवल आहे ही आपली रेजिस्टन्स बनली असती, म्हणजे ही जी अशी लेवल आहे ही रेजिस्टन्स बनली असती. आणि त्यानंतर आपण इथून सेल साईडनं ट्रेड घेऊ शकलो असतो खालच्या साईडचे, आणि तेव्हा आपण म्हटलं असतं की हे करेक्शन 15 ते 25% आसपास एक मोठं करेक्शन मार्केटमध्ये हेल्दी करेक्शन येऊ शकते, तेव्हा आपण म्हटलं असतं. पण तो तसा गेलेला नाही सध्या. आणि 2 ते 4 वर्षात एक 15 ते 25% करेक्शन येते आणि प्रत्येक 8 ते 10 वर्ष किंवा 12 वर्ष. आता आपण जर पाहिलं तर एक 1992 ला एक करेक्शन आला अशोक मेहताच्या काळात. त्यानंतर 2000 ला आला होता डॉट कॉम बबल आला होता, डॉट कॉम बबल म्हणतात त्याला. त्यानंतर 2008 ला आला होता लेमन ब्रदर क्रायसिस. 2008 ला एक करेक्शन आला, म्हणजे प्रत्येक 8 वर्षांना आला. 1992 नंतर 2000, 2000 नंतर 2000 नंतर 2008 2008 ला आला. 8 नंतर डायरेक्ट मग 12 वर्ष लागली 2020 ला कोविडला करेक्शन. 20 मध्ये. तर आपण म्हणू शकतो की एक मोठा करेक्शन, आता जे करेक्शन 8-8 वर्षांनी येत होतं ते करेक्शन जवळपास 50% आसपास होतं. काही 60-60% करेक्शन आहे, 65% करेक्शन आहे. जसं आता 2008 ला जो फॉल आला होता तो 60% पेक्षा जास्त आहे. आता जो कोविडला फॉल आला होता तो 50% पेक्षा थोडा कमी आहे. तो फॉल होता 45%चा. तो फॉल हम्म. खूप फास्ट आला आणि फास्ट रिकव्हरी पण झाली. याच्या आधी जे पण फॉल आले ते एवढे फास्ट नाही आले आणि रिकव्हरी पण तेवढ्या फास्ट झाली. आता जो कोविडचा फॉल होता तो फॉल पण खूप फास्ट होता आणि रिकव्हरी पण खूप फास्ट झाली. तर म्हणजे ते जे करेक्शन येते ते आपण म्हणू शकतो की ती इलेक्टिव्हच्या बेसिसवर आपण करेक्शन कुठे येऊ शकते, मार्केट कुठे जाऊ शकते, काय करू शकते ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि तेच मार्केटचे जे पॅटर्न आहे, 2 वर्षाचा फॉल, 10 वर्षाचं एक करेक्शन, नंतर त्याच्या आतमध्ये आणखी 3 महिने 6 महिन्याचा एक ट्रेंड चालतो, त्या ट्रेंडचं करेक्शन, नॉर्मल करेक्शन येते. हे सगळ्या गोष्टी इलेक्टने ऑब्झर्व केल्या आणि त्यांनी ही वेव्ह थेरी मांडली. ओके. आता आपण बघू काही टर्म्स अँड कंडिशन वेव्हच्या. तर त्याचं म्हणणं होतं इलेक्ट्रॉन की आता ही फर्स्ट वेव्ह स्टार्ट झाली. आता फर्स्ट वेव्ह स्टार्ट झाल्यावर जे सेकंड वेव्हचं करेक्शन, ते सेकंड वेव्हचं करेक्शन जे येतात ते सेकंड वेव्हचं करेक्शन फर्स्ट वेव्ह जिथून स्टार्ट झाली त्याच्या खाली नाही गेलं पाहिजे. म्हणजे आता हे फर्स्ट वेव्ह इथून स्टार्ट झालं,
फर्स्ट वेव्ह स्टार्ट झाली. आता फर्स्ट वेव्ह इथून इथपर्यंत गेली, त्यानंतर प्राइस इथून जे करेक्शन देणार ते करेक्शन, ही जी फर्स्ट वेव्हचा हा जो बॉटम आहे या बॉटम पेक्षा खाली गेला, जे या बॉटम पेक्षा खाली गेलो तर आपला डाऊन ट्रेंड स्टार्ट होणार, कंटिन्यू खाली जाणार प्राइस. म्हणजे म्हणू शकतो की इथून प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये एंटर करू शकते. त्यामुळे त्याचा हा एक रूल होता की याच्या खाली प्राइस नाही गेली पाहिजे. होऊ शकते की आता हे 38% करेक्शन असेल तर थोडं प्राइस वरतूनच रिव्हर्स करेल, 61% करेक्शन असेल तर थोडं प्राइस खाली येईल आणि खालून वर जाऊ शकते. त्याचं म्हणणं होतं की या फर्स्ट वेव्हच्या बॉटमच्या खाली नाही गेली पाहिजे. आणि त्याचं आणखी दुसरं म्हणणं होतं की प्राइस जी आहे, आता जी थर्ड वेव्ह बनेल, थर्ड वेव्ह बनल्यानंतर जेव्हा फोर्थ वेव्हचं करेक्शन आहे ते फोर्थ वेव्हचं करेक्शन या फर्स्ट वेव्ह मध्ये एंटर नाही केलं पाहिजे. म्हणजे हा जो फर्स्ट वेव्हचा टॉप आहे या फर्स्ट वेव्हच्या टॉपच्या वरच कुठेतरी फोर्थ वेव्ह बनली पाहिजे. याच्या खाली एक तर याच्यावरून सपोर्ट घेऊ शकते, पण याच्या आतमध्ये एंटर नाही केली पाहिजे, याच्या खाली फोर्थ वेव्ह नाही गेली पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं की फोर्थ वेव्ह करेक्शन फर्स्ट वेव्हचे जे रेंज आहे ना फर्स्ट वेव्हच्या आतमध्ये नाही आलं पाहिजे फोर्थ वेव्हचं करेक्शन. त्यानंतर फिफ्थ वेव्ह येते आणि फिफ्थ वेव्ह नंतर एक मोठा एबीसी करेक्शन येते. आता त्याचा आणखी एक म्हणणं होता की जी ही वेव्ह आहे पहिली, तिसरी आणि पाचवी इम्पल्स वेव्ह, या इम्पल्स वेव्ह पैकी जी सगळ्यात लॉंगेस्ट वेव्ह आहे ती सगळ्यात लॉंगेस्ट वेव्ह, म्हणजे आपण म्हणू शकतो की लॉंगेस्ट वेव्ह, लॉंगेस्ट वेव्ह एक तर थर्ड राहू शकते किंवा फिफ्थ राहू शकते, तिसरी राहू शकते किंवा वेव्ह 5 राहू शकते. फर्स्ट वेव्ह लॉंगेस्ट नसणार कधीच, फर्स्ट वेव्ह लॉंगेस्ट नसणार, एक तर थर्ड वेव्ह असणार आणि फिफ्थ वेव्ह असणार. त्यानंतर सगळ्यात जी शॉर्टेस्ट वेव्ह आहे ते शॉर्टेस्ट वेव्ह मध्ये कधीच थर्ड वेव्ह नसणार, थर्ड वेव्ह कधीच सगळ्यात शॉर्टेस्ट नसणार, एक तर लॉंगेस्ट असणार थर्ड वेव्ह किंवा सेकंड लॉंगेस्ट असणार. म्हणजे शॉर्टेस्ट वेव्ह मध्ये एक तर काय होईल, एक तर वेव्ह पहिली येणार किंवा वेव्ह पाचवी वेव्ह, म्हणजे पाचवी वेव्ह शॉर्टेस्ट पण असू शकते किंवा लॉंगेस्ट पण असू शकते. पण थर्ड वेव्ह कधीच शॉर्टेस्ट नसणार, एक तर लॉंगेस्ट असणार थर्ड वेव्ह किंवा सेकंड लॉंगेस्ट. फिफ्थ वेव्ह दोन्ही असू शकते. आणि जनरली एक तर फिफ्थ वेव्ह जर लॉंगेस्ट असेल तर फर्स्ट शॉर्टेस्ट कोणती असणार, फर्स्ट वेव्ह, कारण की थर्ड वेव्ह ही सेकंड लॉंगेस्ट असणार जर फिफ्थ वेव्ह सगळ्यात लॉंगेस्ट असेल. आणि जर फिफ्थ वेव्ह शॉर्टेस्ट असेल तर फर्स्ट वेव्ह जी आहे ही सेकंड लॉंगेस्ट असणार आणि थर्ड वेव्ह लॉंगेस्ट असणार. म्हणजे फिफ्थ वेव्ह शॉर्टेस्ट असेल तर ऑब्व्हियसली थर्ड वेव्ह सगळ्यात लॉंगेस्ट असणार. आणि जनरली मोस्ट ऑफ द टाइम थर्ड वेव्ह जी आहे तर थर्ड वेव्ह लॉंगेस्ट असते. लॉंगेस्ट असतेच. ओके. आता त्यांनी आणखी म्हटलं होतं की हे जे करेक्शन सेकंड वेव्हचं आणि फोर्थ वेव्हचं, आता यापैकी त्यांनी म्हटलं होतं की एक जे करेक्शन आहे, एक करेक्शन म्हणजे एक तर सेकंड वेव्ह मध्ये जर समजून घ्या प्राइस वाईज करेक्शन आलं असं पॉसिबिलिटी राहते की फोर्थ वेव्ह जे आहे ते फोर्थ वेव्ह प्राइस वाईज करेक्शन करता ते टाइम वाईज करेक्शन करेल. जर सेकंड वेव्ह मध्ये जर टाइम वाईज करेक्शन आलं असेल तर फोर्थ वेव्ह प्राइस वाईज करेक्शन करेल. म्हणजे एक करेक्शन याच्यातलं होऊ शकते, आता कंपल्सरी नाही आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम असं होते की एक करेक्शन, दोन पैकी एक करेक्शन प्राइस वाईज होते आणि एक करेक्शन टाइम वाईज होते. म्हणजे सेकंड वेव्ह आणि फोर्थ वेव्ह जी आपली करेक्टिव्ह आहे त्याच्यापैकी एक करेक्शन प्राइस वाईज दिसणार आपल्याला आणि एक टाइम वाईज दिसणार. किंवा होऊ शकते काही केसमध्ये की दोन्ही करेक्शन प्राइस वाईज पण होऊ शकतात, प्राइस वाईज पण होऊ शकतात दोन्ही करेक्शन. पण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये एक जर करेक्शन टाइम वाईज होऊन गेलं असेल तर चान्सेस राहतात की एक करेक्शन प्राइस वाईज होणार. ओके. तर टाइम वाईज म्हणजे कसं? टाइम वाईज म्हणजे जसं आपला ट्रँगल पॅटर्न झाला, ट्रँगल पॅटर्न मध्ये प्राइस फिरत आहे, किंवा आपला चॅनल पॅटर्न होता, चॅनल पॅटर्न होता जो आपण लुपिन मध्ये पाहिला होता. तो जो चॅनल पॅटर्न होता त्या चॅनल पॅटर्न मध्ये प्राइस साइडवेज फिरत होती एकाच रेंज मध्ये. आता ते जो होता ते करेक्शनचाच एक पार्ट होता. आता समजून घेऊ आपण, एक मिनिट. जसं एक्झाम्पल घेऊ, आपण समजू की एक आधी एक ट्रेंड लाईन काढली, आता समजू आपण की प्राइस अशी काहीतरी फिरत आहे. आता काय होते, काय होते एक तर प्राइस अशी खूप वरती निघून गेली, आता ट्रेंड लाईनवर अशी काहीतरी प्राइस चालत आहे. आता जर अशी प्राइस खूप वरती निघून गेली, एखादी काही न्यूज आली अचानक, एखादी पॉझिटिव्ह न्यूज असेल आणि प्राइस जर खूप वेळ वरती निघून गेली असेल आणि त्या स्टॉकमध्ये इतके स्ट्रॉंग पॉझिटिव्ह सेंटिमेंट असेल की स्टॉक तो खाली जायला तयार नाही राहत, तर अशा वेळेस काय होते, अशा वेळेस तो स्टॉक साईडवेज फिरतो, तिथेच असं चॅनल पॅटर्न म्हणून तो साईडवेज फिरतो, खूप वेळ फिरतो तो, आणि त्यानंतर तिथून प्राइस वर पडते, त्यानंतर तिथून प्राइस. आता तो स्टॉक जर एखादा स्ट्रॉंग स्टॉक असेल, काहीतरी स्ट्रॉंग न्यूज असेल त्याच्यात आणि त्याच्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असेल, तर प्राइस इतकी वाढत गेली आहे, प्राइस त्याच्या व्हॅल्युएशन जे फंडामेंटल तो डिझर्व करतो त्यापेक्षा समजून घ्या प्राइस जास्त वाढत गेली, तो फंडामेंटली जे प्राइस डिझर्व करतो त्यापेक्षा खूप जास्त प्राइस वाढत गेली. तर अशा वेळेस काय होते, अशा वेळेस तो स्टॉक पडत नाही, अशा स्टॉक पडते तो टाइम वाईज टाइमपास करतो
वेट करतात म्हणजे जे इन्स्टिट्यूशन असतात ते वेट करतात की त्या स्टॉकमध्ये जे त्यांना अपेक्षित आहे, जे फंडामेंटल त्यांनी अज्युम केलेले आहे की जे याच्यात ग्रोथ भेटू शकते, ते ग्रोथ येते का त्याची ते वाट पाहतात. आपल्या क्वार्टरली रिझल्ट पाहतात. क्वार्टरली रिझल्ट आला, त्यांना दिसून राहिलं चांगला आहे, तर मग कुठे ते ब्रेकआउट देतात आणि स्टॉकला वर देतात, जसं हे आपल्या लुपिन मध्ये झालं होतं. ओके. आता हा लुपिन हा खूप वर गेला होता, कंटिन्युअस वर चालला होता. तिथून एक मोठी मूव्ह आली, त्यानंतर तो कंटिन्युअस 5 महिने साईड होऊन गेला. तसा क्वार्टर रिझल्टची वाट पाहिली त्यांनी, क्वार्टर रिझल्ट चांगले आले, त्यांनी डिव्हिडंड पण दिला ना, क्वार्टर रिझल्ट चांगले आले. क्वार्टर रिझल्ट त्याचे बा एस्टिमेट पेक्षा किती चांगले आले तेव्हा. आता एस्टिमेटेड रिझल्ट बा किती होता 13, आता हा बिलियन मध्ये आहे आकडा, 13 बिलियनचा काहीतरी एस्टिमेटेड होता प्रॉफिट, ते प्रॉफिट झालं 19 बिलियन. त्यानंतर रेव्हेन्यू 53 बिलियनचा होता, हा इंडियन रुपीज मध्ये आहे वाटते बहुतेक, इंडियन रुपीज मध्ये 13 बिलियन 53 बिलियनचा हे होतं त्यांना रेव्हेन्यू पण जास्त झाला. आणि त्याच्यात आणखी एक गोष्ट की नेट प्रॉफिट जे आहे त्याचं अर्निंग जे आहे, अर्निंग पण किती, जेवढी ऍझ्युम केली होती त्याच्या 38% जास्त झाली. त्यामुळे त्यांनी आधीच ब्रेकआउट आलं त्याच्यामध्ये. अर्निंगचा रिझल्ट नंतर आला. आता अर्निंगचा जो रिझल्ट आला, त्या अर्निंगचा रिझल्ट बघू. अर्निंगचा रिझल्ट आला आपला 6 ऑगस्टला. 6 ऑगस्ट, हा 6 ऑगस्ट नंतर 6 ऑगस्टला रात्री आला असेल अर्निंगचा रिझल्ट. आता यांनी ऑलरेडी अर्निंगचा रिझल्ट एवढा त्याला पंप केला, त्यामुळे तो 6 ऑगस्टला 2% खाली होता जवळपास. 2% झूम करतो मी त्याला. 6 ऑगस्टला तो दोन पण पर्सेंट खाली होता. जेव्हा डिव्हिडंड डिक्लेअर झाला हम्म. हा, मी म्हणते जेव्हा डिव्हिडंड डिक्लेअर झाला त्यामुळे पण प्राइस वर जाऊ शकते ना स्टॉकची. म्हणजे नाही, डिव्हिडंड डिव्हिडंड, आधी डिक्लेअर होते की हा जो हा. डिव्हिडंड आहे, हा डिव्हिडंड आहे तो यावाला अर्निंगचा आहे, यावाला अर्निंगचा आहे. म्हणजे यावाला जो ओके. अर्निंगचा रिझल्ट आला त्यामध्ये हा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. आता या अर्निंगचा रिझल्ट ओके. आला, याचा डिव्हिडंड पुढे पुढे नाही आहे. म्हणजे या अर्निंग मध्ये त्यांनी डिव्हिडंड नाही दिला. होऊ शकते की त्यांचा आणखी काही प्लान्स असेल, एक्सपान्शनचे काहीतरी प्लान्स आहेत, म्हणून या ओके. रिझल्ट मध्ये त्यांनी डिव्हिडंड डिक्लेअर केला. या अर्निंग मध्ये त्यांनी डिव्हिडंड डिक्लेअर केला आणि तो डिव्हिडंडची डेट होती ही वाली. म्हणजे या तारखेला डिव्हिडंड भेटला लोकांना यावाल्या अर्निंग मधला, म्हणजे जो लास्ट हा, क्वार्टर. तर तेच तर तेव्हा म्हणजे जेव्हा डिव्हिडंड डिक्लेअर होतं तेव्हा माहित पडतं की बा या डेटला डिव्हिडंड भेटणार आहे आणि इतकी इतकी रुपीजचा भेटणार आहे. तर मग ज्या प्राइसचा भेटणार आहे त्या प्राइस पर्यंत मग मार्केट म्हणजे स्टॉकचं मुवमेंट त्या प्राइस पर्यंत होऊन जाते. नाही, हे बाय डिव्हिडंड भेटला ना, डिव्हिडंड ज्या दिवशी कंपनी इश्यू करते म्हणजे त्या दिवशी डिव्हिडंड कंपनी वाटते. म्हणजे डिव्हिडंड वाटते म्हणजे काय करते कंपनी, स्वतःच्या बॅलन्स अकाउंट मधून पैसे पब्लिकला ट्रान्सफर करते. म्हणजे जे प्रॉफिट झालं त्याची जी कमाई आहे ते त्याचे शेअर होल्डर जे आहे ते शेअर होल्डरला ट्रान्सफर करते. म्हणजे काय होऊ राहिलं, त्याच्यावाल्या अकाउंट मधून पैसे कमी होऊ राहिले. तर ज्या दिवशी डिव्हिडंड डिक्लेअर होते त्या दिवशी जनरली स्टॉक पडते, तेवढे रुपये स्टॉक पडते. आता 8 रुपयाचा डिव्हिडंड आहे ना, तर 8 रुपयानं प्राइसचा फॉल होते जनरली. आता काही स्टॉक नाही ओके. पडत, जनरली स्टॉक पडते. आता रेअर केसेस मध्ये स्टॉक वर जाते. डिव्हिडंड डिक्लेअर झाले होते ना त्या दिवशी स्टॉक कधीच वर देतात, कोणता स्टॉक असो, तो मॅक्झिमम टाइम ओके. स्टॉक फॉलच देते. ओके. आता इथे हा अर्निंगचा रिझल्ट आला ना, हम्म. अर्निंगचा रिझल्ट रात्री रात्री आला, पण सकाळी स्टॉक 2% खाली होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्टच गॅप होता. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 4% गॅप, 4% पॉझिटिव्ह क्लोज झाला गॅप, पण तो त्याच्यापेक्षा जास्त गॅप झाला होता. त्यानंतर तो आता रेजिस्टन्स लेवल आहे. हम्म. आता याच्यात पाहू आपण वेव दिसते का आपल्याला. आता या वेवचा एक एक प्रॉब्लेम आहे की आपण या वेवला छोट्या टाइम फ्रेमात आयडेंटिफाय नाही करू शकत प्रॉपरली, पण मोठी जी टाइम फ्रेम आहे त्या मोठ्या टाइम फ्रेमवर आपण प्रॉपरली आयडेंटिफाय करू शकतो. कारण की मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला फॉल दिसतो, बॉटम दिसतो कुठे आहे, टॉप दिसतो कुठे आहे. हम्म. छोट्या टाइम फ्रेमवर आपण बॉटम टॉप आयडेंटिफाय नाही करू शकत. आता एखादी 15 मिनिटचा चार्ट लावला तर आपल्याला हेच लक्षात येणार की वेव स्टार्ट कुठून झाली आणि एंड कुठे झाली, कोणत्या वेव मध्ये काय आहे, हे आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवर 5 मिनिट, 15 मिनिट, 1 मिनिट या टाइम फ्रेमवर आयडेंटिफाय करायला प्रॉब्लेम जातो. पण आपण जर असा मोठा चार्ट राईट. घेतला, मोठी टाइम फ्रेम घेतली, तर या टाइम फ्रेम आपल्याला क्लिअरली दिसते की एखादा फॉल आला, जसा आता हा फॉल आला, हा डबल बॉटम बनला. तर होऊ शकते इतक्यात कुठेतरी वेव स्टार्ट झाली असेल. ही होऊ शकते की ही अशी फर्स्ट वेव असेल, त्यानंतर ही हम्म. थर्ड वेव असेल, थर्ड वेव मध्ये असू शकते हा, आणि ही थर्ड हम्म. वेवचाच एक्सटेन्शन आहे. थर्ड वेव वाटत नाही की थर्ड वेव एंड झाली, आणि की सेकंड वेवचं जे करेक्शन होतं तशा टाईपचं करेक्शन नाही आलेलं. तर आता होऊ शकते की हा स्टॉक याच्यात जर काढायचं झालं, तर हा असा काहीतरी फर्स्ट वेव, सेकंड वेव,
त्यानंतर हा असा थर्ड वेव्ह मध्ये सध्या आहे. आणि थर्ड वेव्ह मधलं जर आपण पाहिलं तर थर्ड वेव्ह मधलं असं काहीतरी काढू शकतो. ही थर्ड वेव्हच्या आतमधली फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, हम्म. थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह आणि फिफ्थ वेव्ह असं काहीतरी हा दिसत आहे या आतमधला. आता म्हणजे तो आता ओके. सध्या थर्ड वेव्हच्या आतमध्ये फोर्थ वेव्ह मध्ये. आता आपण जे फिबोनाची नुसार म्हणजे आपण जे हे पाहिलं होतं की थर्ड वेव्ह एक तर लॉंगेस्ट असणार किंवा सेकंड लॉंगेस्ट असणार. आता ते आपण हम्म. बघू. आता थर्ड वेव्ह मध्ये जर आपल्याला माहित असेल की एखादा स्टॉक थर्ड वेव्ह मध्ये आहे, तर आपण कशी मुवमेंट कॅप्चर करू शकतो. आता समजून घ्या, आपल्याला वेव्ह मोजायची आहे, कुठपर्यंत जाऊ शकते. त्यासाठी आपण काय करणार, ट्रेंड बेस्ड फिबोनाची घेणार. ट्रेंड बेस्ड फिबोनाची एक्सटेन्शन. फिबोनाची डिटेल्स नाही वाटत, जे आपण करेक्शन मोजासाठी करत होतो, करेक्टिव्ह वेव्ह मोजून कुठपर्यंत येऊ शकते ते मोजासाठी आपण वापरणार. आणि ट्रेंड बेस्ड फिबोनाची एक्सटेन्शन, Trend based वेव्ह कुठपर्यंत जाऊ शकते. हा म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकते, आपण टार्गेट कुठं चेक करू शकतो. राईट. आता आपल्याला माहित आहे इथून असं जर आपण कनेक्ट केला, ह्या पॉईंट पासून वेव्ह स्टार्ट झाली, तर आपल्याला माहित आहे की थर्ड वेव्ह जी आहे ती एक तर लॉंगेस्ट असणार किंवा सेकंड लॉंगेस्ट असणार. म्हणजे ही जी वन ची लेवल आहे, हा जो वन आहे, वन हा जो दिसत आहे या वन पेक्षा जास्तच असणार. कारण की ही वन म्हणजे फर्स्ट वेव्ह एवढी मूव, जेवढी फर्स्ट वेव्ह आहे तेवढी मूव म्हणजे वन. आता आपल्याला माहिती वन पेक्षा जास्त असणार, तर त्यामुळे यापेक्षा जास्त असणार. तर आता हे सध्या निफ्टी जर पाहिला तर या जनरली थर्ड वेव्ह काय असते, 1.618 हा जो पॉईंट आहे या इथपर्यंत जायचा प्रयत्न करते. म्हणजे असते जनरली आपल्याला पाहायला भेटते थर्ड वेव्ह जर लॉंगेस्ट असेल तर या पॉईंट पर्यंत आपल्याला मिनिमम भेटतेच 1.618. आता हे आपल्याला 1.618 पेक्षा पण जास्त दिसत आहे. तर होऊ शकते इथून एखादा मोठा करेक्शन येईल किंवा इथून हा सरळ असा जाऊ शकतो. आता जर हे ब्रेकआउट आलं तर हा सरळ होऊ शकते की ते सरळ जाऊ शकते आणि त्यानंतर एक फॉल देऊ शकतो मोठा, किंवा इथूनच एक मोठा जर फॉल दिला नाही, इथूनच जर हा असा खाली आला, आता होऊ शकते आता इझिली तो खाली येणार नाही. कारण की त्याच्यात इतका स्ट्रॉंग दिसत आहे तो, की वाटत नाही तो इतका स्ट्रॉंग असल्यावर तो खाली येईल. तो खाली येईल कारण की त्याच्यात ग्रीन कॅन्डल मध्ये चांगला व्हॉल्यूम आहे, म्हणजे चांगली बाईंग केलेली आहे कोणीतरी. आणि ज्या रेड कॅन्डल बनत आहे त्या रेड कॅन्डल मध्ये व्हॉल्यूम फक्त एकच इथं हे अर्निंगच्या आधीचा रिझल्ट होता, त्या दिवशी फक्त व्हॉल्यूम दिसत आहे. त्या दिवशी या कॅन्डल मध्ये व्हॉल्यूम दिसत आहे, पण हे कॅन्डल पण कॅन्डल रेड आहे, पण तो त्या दिवशी पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झाला. पॉझिटिव्ह झालं. राईट. पॉझिटिव्ह क्लोज झाला. बाकी जर पाहिला तर रेड कॅन्डल मध्ये कुठेच व्हॉल्यूम दिसत आहे. म्हणजे कोणतरी स्ट्रॉंग बाईंग केलं तो इतके इझिली पडणार. तर होऊ शकते आणखी वर जाईल आणि एक मोठा फॉल येईल. जेव्हा मोठा एक फॉल येईल तेव्हा आपण कन्सिडर करू की ती कुठेतरी थर्ड वेव्ह आहे. आज जर आपल्याला थर्ड वेव्हचा करेक्शन जर समजून इथून पाहिजे असेल तर आपली थर्ड वेव्ह स्टार्ट झाली खालून, समजून घेऊ. हे आपल्याला निफ्टीमध्ये आणखी चांगल्या प्रकारे दिसतात. व निफ्टीमध्ये पण पाहू याला. आता हे करेक्शन जर असं मोजलं असतं आपण, हे करेक्शन 0.23 पर्यंत पण नाही आलं. आता इथून जर करेक्शन करायचं असेल तर 0.38 पर्यंत आला पाहिजे. म्हणजे हा जो बॉटम आहे हा वाला, या बॉटम मध्ये येऊ शकतो सर. आला तर वाटत नाही येतो, सध्या तर वाटत नाही, काही चान्सेस नाही वाटत आहे सध्या येईल म्हणून. पण मार्केट आहे आता जे आपल्याला टर्म्स अँड कंडिशन दिसत आहे त्यानुसार तर आपल्याला नाही वाटत आहे. पण मार्केट आहे, कधी इन्व्हायरमेंट चेंज होईल, कधी वातावरण चेंज होईल, काही सांगता नाही. कधी पण काही न्यूज बनवू शकते, काही बनवू शकते. कधी काही ऍटमॉस्फिअर चेंज झाला मार्केटमधलं काही सांगता नाही. तर त्यामुळे तो जर आला तिथपर्यंत जर आला तर इथे आपली थर्ड वेव्ह कम्प्लीट होईल आणि त्यानंतर तो फिफ्थ वेव्ह मध्ये एंटर करेल आणि फिफ्थ वेव्ह त्याला वरत घेऊन जाईल. आता फिफ्थ वेव्ह त्याला होऊ शकते की या रेस्टर्न पर्यंत परत घेऊन जाऊ शकते किंवा त्याच्या पण वर घेऊन जाऊ शकते. कारण की आपल्याला माहिती आहे फिफ्थ वेव्ह शॉर्टेस्ट पण असू शकते आणि लॉंगेस्ट पण असू शकते. आता आपण याला निफ्टीमध्ये पाहू. निफ्टीमध्ये वेव्ह कशा दिसतात. निफ्टीमध्ये कोविड आपण हा 2008चा फॉल केला. 2008च्या फॉल पासून पहिले बोलू. 2008 पासून तर आपण वेव्ह ड्रॉ केली. फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह आणि फिफ्थ वेव्ह. याच्यात फिफ्थ वेव्ह सगळ्यात लॉंगेस्ट, थर्ड वेव्ह पेक्षा लॉंगेस्ट फिफ्थ वेव्ह आहे. तर याच्यात जर मोजला आपण कॅल्क्युलेशन केलं काल आम्ही पाहिलं होतं की हे असं करेक्शन जर मोजलं तर करेक्शन 0.38 पर्यंत आलेलं आहे सेकंड वेव्हचं. 0.38 ते 0.38च्या थोडा खाली 0.38 आणि 50 तिथपर्यंत करेक्शन आलेलं आहे. मिनिमम तिथपर्यंत करेक्शन आहे, तिथपर्यंत करेक्शन आलेलं आहे. त्यानंतर फोर्थ वेव्ह वाला करेक्शन मोजू. 0.5 पर्यंत. फोर्थ वेव्ह वाला करेक्शन मोजू. फोर्थ वेव्ह वाला जर करेक्शन मोजलं या बॉटम पासून, इथून फोर्थ वेव्ह स्टार्ट झाली
आणि इथे 4th एंड झाली. तर हे करेक्शन 0.5 पर्यंत आलेलं आहे. 0.5 पर्यंत आलं. 50% यांनी करेक्शन दिलेलं आहे प्रत्येक वेव्ह मध्ये. त्यानंतर ही जी 5th वेव्ह आली, तर 5th वेव्हचं करेक्शन आपण इथून नाही मोजू शकत, कारण की ते करेक्शन या पूर्ण 5 वेव्हच्या अगेन्स्ट मध्ये येणार एबीसी, म्हणजे एक मोठा करेक्शन असतात 5th वेव्ह कम्प्लीट झालं. तर ते करेक्शन तर मोजलं या बॉटम पासून हा टॉप, ते करेक्शन पण 5 पर्यंत आलं, म्हणजे जवळपास 50% पेक्षा थोडं कमी आलेलं आहे. जसं मी म्हटलं की 45%च्या आसपास फॉल होता, तर 45%च्या आसपास ते करेक्शन आहे. कारण की हे 38 ची लेवल आहे, इथे काहीतरी 40 ची लेवल असेल, ही 45 ची लेवल आहे काहीतरी, अशी काहीतरी 45 ची लेवल आहे. 45 च्या लेवल पर्यंत ते करेक्शन पाहायला भेटलं. 45 ते 50%च्या आसपास ते करेक्शन. आता आपण वेव्ह मोजू, किती लंबी, कोणती लंबी आहे, काय ट्रेंड बेस फिबोनाची एक्सटेन्शन. हे जर पाहिलं तर आपण फर्स्ट वेव्हच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला वेव्ह मोजायची. आता आपल्याला माहिती आहे याची जेवढी 1 ची मुवमेंट आहे याच्यापेक्षा जास्तच आपल्याला फर्स्ट वेव्ह भेटायला पाहिजे. ते 1 ची मुवमेंट म्हणजे 1 पेक्षा आपल्याला जास्त भेटली, 1 पेक्षा आपल्याला जास्त मोठी मुवमेंट भेटली. हो. आता सेकंड वेव्ह मध्ये आपण जर थर्ड वेव्ह मध्ये पाहिलं, तर थर्ड वेव्ह आपल्याला अशी मोजायची नाही आपल्याला, पण आपण पाहून घेऊ. थर्ड वेव्ह मध्ये जर पाहिलं तर ही वेव्ह लॉंगेस्ट आहे, ही वेव्ह लॉंगेस्ट आहे, सेकंड वेव्ह पेक्षा मोठी आहे. सेकंड नाही, आपण याला सेकंड वेव्ह सोबत करायचं आहे, आपण याला फर्स्ट वेव्ह सोबत कम्पेअर करू. जर आपण याला फर्स्ट वेव्ह सोबत कम्पेअर केलं तर फर्स्ट वेव्ह सोबत आपण त्या फिबोनाची नाही मोजू शकत. आपण आपल्या लाईन काढून त्याला चेक करू, ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे. आणि फिफ्थ वेव्ह आपल्याला लॉंगेस्ट दिसते, फिफ्थ वेव्ह आपल्याला याच्यापेक्षा खूप मोठी आहे. म्हणजे लॉंगेस्ट फिफ्थ आहे, सेकंड लॉंगेस्ट थर्ड वेव्ह आहे यामध्ये, आणि फर्स्ट वेव्ह शॉर्टेस्ट. फिफ्थ वेव्ह लॉंगेस्ट वेव्ह बनलेली आहे कोविडच्या, म्हणजे जो लेमन ब्रदर क्रायसिस झाला त्यानंतर जी वेव्ह बनल्या त्याच्यात फिफ्थ वेव्ह सगळ्यात लॉंगेस्ट आहे. आता फिफ्थ वेव्ह मोजाची टेक्निक अशी आहे की फिफ्थ वेव्ह मोजताना आपण काय करणार, या पहिल्या वेव्हचा बॉटम कनेक्ट करणार, बॉटम कनेक्ट करणार, त्यानंतर थर्ड वेव्हचा आपण टॉप कनेक्ट करणार, त्यानंतर फोर्थ वेव्हचा आपण हा असा बॉटम कनेक्ट करणार. ओके. असं काहीतरी बॉटम कनेक्ट करणार. आता फिफ्थ वेव्ह आपण जेव्हा स्टार्ट करणार तेव्हा आपले टार्गेट राहते, तेव्हा आपले टार्गेट स्टार्ट होते फिबोनाचीच्या गोल्डन रेशो. पहिला टार्गेट 0.382, त्यानंतर दुसरा टार्गेट 0.618. आता हा 618 पाशी आला, 618 पासून याचा मोमेंटम ब्रेक झाला, 6818 पर्यंत त्याचा स्ट्रॉंग मोमेंटम होता. त्यानंतर हळूहळू करत करत थोडा हा जी 78 वाली लेवल आहे त्याबद्दल गेला, पण तो आपला गोल्डन रेशो नाही आहे, फिबोनाचीची लेवल आहे ती, फिबोनाचीच्या नंबरनीच काढलेली लेवल आहे. हा 0.786 वाली आणि 0.23 वाली ही फिबोनाचीनीच काढलेली लेवल आहे, पण आपला तो गोल्डन रेशो नाही. पण तरी त्या रेशो पर्यंत गेला आणि त्या रेशो पर्यंत रिएक्शन देऊन आपल्याला एक फॉल पाहायला भेटला. त्या फॉलला आपण पकडू शकत होतो काय, तर पकडू शकत होतो आपण त्या फॉलला. जर डेली चार्ट मध्ये जर गेलो आपण तर आपल्याला तिथे लोअर लो बनताना दिसला. आपल्याला दिसून आलं की मार्केट फिफ्थ वेव्ह मध्ये एक मोठा फॉल दिसू शकतो, अशा वेळेस आपण एक मोठा ट्रेंड कॅप्चर करू शकतो. तू ते पॉवर ऑफ स्टॉक वाल्याचं नाव ऐकलंय का, सुभाष पंडित म्हणून? पॉवर हाऊस पॉवर ऑफ स्टॉक नाही. तो एक, अच्छा, सुभाष माहिती आहे, सुभाष माहिती आहे, पॉवर ऑफ स्टॉक माहिती आहे. त्यांनी काय केलं होतं, त्याचं कॅपिटल होतं, त्याची ट्रेडिंग काही इतकी खास चालू नव्हती 2020 पर्यंत. 2020 पर्यंत इतकी खास ट्रेडिंग चालू नव्हती, त्यानं स्वतः सांगितलंय. तो म्हणते की जसा मी हा लो ब्रेक झालेला पाहिला, की एक लोअर लो बनला आणि समजलं की मार्केट फिफ्थ वेव्ह होती. फिफ्थ वेव्ह मध्ये लोअर लो बनला, तेव्हा त्यांनी काय केलं, हा लो बनल्यावर हा जसा बाउन्स आला, इतक्यात त्यांनी त्याच्यावर्षी काहीतरी 2 ते 3 लाखाचा काहीतरी फंड होता, कॅपिटल होतं, त्या 2 ते 3 लाखाच्या कॅपिटल तेव्हा मार्जिन पण खूप भेटत होती. तेव्हा निफ्टीचा लॉट साईज होता 75,000, तेव्हा मार्जिन खूप भेटत होती. तेव्हा जर आपण हेज करून जर घेतलं तर 75चा जो निफ्टीचा लॉट आहे तो काहीतरी 15,000, 10 ते 15,000, 20,000च्या याच्यात आपण एक लॉट घेऊ शकत होतो. आता खूप मोठी मार्जिन लागते, तेव्हा मार्जिन खूप भेटत होती त्याला, त्याचा मार्जिनचा पण फायदा झाला. आणखी त्यांनी काय केलं, पूर्ण कॅपिटलची रिस्क घेतली. त्यांनी 2 ते 3 लाखाचा जेवढा फंड होता तो गेला, समजून तो म्हणते की मी इथे ट्रेड घेतला आणि शॉर्ट केले, इंडेक्स शॉर्ट केले. मी बँक निफ्टीचे पुट घेतले होते, पुट घेतले होते आणि फ्युचर शॉर्ट केले होते त्यांनी, तेव्हा मार्जिन खूप भेटत होती. त्याचा त्याला एक फायदा झाला, बेनिफिट तर मार्जिनचा झाला. आता मार्जिन नाही भेटत. आता जर आपल्याला निफ्टीच्या 50 क्वांटिटी सेल करायच्या असेल तर जवळपास 1,10,000, 1,20,000चा फंड लागतो. बँक निफ्टीचा आपल्याला 30 क्वांटिटी शॉर्ट करायची असेल, म्हणजे 2 लॉट 30 क्वांटिटी जरी शॉर्ट करायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला जवळपास 1.5 लाखाच्या आसपास फंड लागतो शॉर्ट करायला 30 क्वांटिटी. तर त्या काळात निफ्टीच्या 75 क्वांटिटी जर डायरेक्ट आपण शॉर्ट करतो म्हणत होतो, तर डायरेक्ट काहीतरी 60-70 हजारा शॉर्ट होत होत्या. आणि त्याला जर हेज केलं, एका ऑप्शनने जर हेज केलं, आपण पाहू त्याला हेजिंग कशी करायची. ऑप्शनने जर हेज केलं तर 15 ते 20 हजारात आपण 75 क्वांटिटी निफ्टीच्या सेल करू शकत होतो.
म्हणजे 500 पॉईंट दूरचं जर ओके. एखादा ऑप्शन घेऊन जर त्याला हेज केला तर 500 पॉईंट दूर जर ऑप्शन हेज केलं तर 500 पॉईंट दूर काही जास्त प्रीमियम नसतो आणि त्याने जर हेज केलं तर तेव्हा 20,000 15 ते 20,000 75 क्वांटिटी निफ्टीच्या सेल होतो त्या 500 पॉईंट दूर जाऊन. आता 500 पॉईंट दूर जाऊन त्याला आपण 50 क्वांटिटी जरी सेल केल्या निफ्टीच्या तरी त्याला काहीतरी 50 ते 55,000चा फंड लागतो. म्हणजे डबल पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 2.5 पट जास्त फंड आता लागतो. ते बी 2.5 पट ते 3 पट जास्त लागतो. तेव्हा तर 75 क्वांटिटी होतो त्या 20,000. आता 50 55,000 60,000 फक्त 50 क्वांटिटी होतात. म्हणजे तेव्हा मार्जिन खूप मिळत होती. त्याचा त्याला फायदा झाला. त्यांनी फ्युचर शॉर्ट करून ठेवले, पुट बाय करून ठेवले. त्याचा त्याला फायदा झाला आणि मार्केट क्रॅश झालं. त्यांनी आयडेंटिफाय केलं की 50 मध्ये आणि त्याचं कॅपिटल जे लाखात होतं ते लाखाचं कॅपिटल त्याचं करोडात गेलं. म्हणजे तेव्हापासून त्याचं जे लाखाचं कॅपिटल होतं तो म्हणजे काहीतरी 1.5 ते 2 करोडचा कॅपिटल झाला होता हा जेव्हा प्रॉफिट झाला. त्यानंतर ते त्यांना जे 1.5 ते 2 करोडचं कॅपिटल बनवलं ते नंतर मग फ्युचरमध्ये बाईंग करू करू जो निफ्टीने रिकव्हरी केली तो रिकव्हरी वाला ट्रेंड पण त्यांनी कॅप्चर केला. म्हणजे तेव्हापासून तो मोठा ट्रेडर बनला. म्हणजे एक पुश भेटला त्याला हा एक पुश भेटला त्याला कोविडच्या फॉलचा. एक त्यांनी प्रॉपर ट्रेंड कॅप्चर केला, एक त्यांनी मोठी रिस्क घेतली. एक पुश भेटला त्याला आणि एक पुश भेटून त्यांनी मोठा म्हणजे जे कॅपिटल छोटं होतं ते मोठं बनवलं. सेम राकेश झुंझुनवालाची स्टोरी आहे. तो पण सांगते की काहीतरी 1992 ला जेव्हा मार्केट क्रॅश झाला हर्षल मेहता जेव्हा पकडला गेला तेव्हा हे लोक शॉर्ट होते. तो जर आणखी पकडला नसता गेला त्याचं तर आणखी चालू राहिलं असतं आणखी काही दिवस तसंच हर्षल मेहताचा स्टॉक फॉर्म करणं तर हे लोक रस्त्यावर आले होते. राधाकृष्ण अंबानी झाला, राकेश झुंझुनवाला त्या स्कॅम सिरीज मध्ये दाखवलेला आणि राकेश झुंझुनवालाच्या इंटरव्ह्यू मध्ये पण राकेश झुंझुनवाला सांगते. तिथून तो एक फॉल आला आणि काही बजेटवर राकेश झुंझुनवाला काहीतरी बजेटवर पण हे केलं. बजेटवर पण ट्रेड घेतले. असंच पूर्ण कॅपिटलची रिस्क घेतली आणि त्यामुळे त्याची कॅपिटल खूप मोठे झाले. कारण की राकेश झुंझुनवालाचं जर पाहिलं तर आपल्याला वाटतं की सांगणार येते की इन्व्हेस्टमेंट करून राकेश झुंझुनवाला एवढा मोठा पैसा बनवला. पण राकेश झुंझुनवालाच्या पोर्टफोलिओ मधले जो स्टॉक पाहिले ते एक टायटन सोडला तर कोणता स्टॉक नाही चालला. एक टायटनच चाललेला आहे. बरोबर. बाकी कोणते स्टॉक नाही चाललेला. मेजॉरिटी जे कॅपिटल राकेश झुंझुनवालाचं ते ट्रेडिंग मधूनच बनलेलं आहे. आता तो फक्त एक विजय केडियाच आहे जो ट्रेडिंग करून दे त्यांना इन्व्हेस्टिंग बनून त्याचं जे कॅपिटल आहे तो जो बिलियनर बनला विजय केडिया म्युच्युअल फंड चालवते तो नाव ऐकलं असेल. हा तो इन्व्हेस्टमेंट करून बनलेला आहे. पण राकेश झुंझुनवाला जर आपण प्रॉपर जर अनालिसिस केलं राकेश झुंझुनवाला मार्केटमध्ये आला जर्नी जर प्रॉपर पाहिली तर राकेश झुंझुनवाला इन्व्हेस्टर पेक्षा एक ट्रेडर जास्त होता. तर तसाच त्या शुभाशिष पंडितनीतून एक ट्रेंड कॅप्चर केला ती मूव भेटली त्याला 1 महिन्यातच खूप मोठा फॉल आला. तर म्हणजे आपल्याला दिसत आहे की इथे 5 वेळ कंप्लीट झाली इथून एक फॉल आला आणि हे जे वेव होती याच्यातली 5th वेव सगळ्यात मोठी होती. आता जर आपण पाहिलं आता रिसेंट वाला निफ्टीच्या कोविड फॉल पासून आपण बघू. एक काम करू फक्त ही लिंक एक्सपायर होईल तर जी सेकंड लिंक आहे त्यात सेकंड लिंक जॉईन करा.